आयोजित केली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपले बनते रत्नप्रिय थेरो आणि त्यांच्या संपूर्ण भिक्खू संघाने याचं आयोजन केलं आणि देशभरातलेच बनते या ठिकाणी आले नव्हते तर जगभरातले लोक या ठिकाणी आले होते आणि आजचा हा अतिशय आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी आयोजित केले। सर्व भिक्खू संघ आणि संपूर्णपणे या ठिकाणी बांधव भगिनी उपस्थित होत्या आणि या कार्यक्रमामध्ये बुद्धरत्न पुरस्कार पहिल्यांदा मला त्यांनी प्रदान केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमामध्ये हा बुद्धरत्न पुरस्कार जो आहे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यांनी दिल्यामुळे माझी जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि मला आठवत आहे की मी मुख्यमंत्री असताना वरच्या निवासस्थानी आपलं चिवरदान होतं आणि संघदान होतं, त्याचं आयोजन त्या ठिकाणी केलं होतं आणि आज देखील या ठिकाणी संघदान झालं, चिवरदान झालं आणि एक मोठं मानसिक समाधान अशा या कार्यक्रमामधून मिळत असतं। देशभरातून जगभरातून लोक या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेसाठी या ठिकाणी उपस्थित झाली। ठाण्यामध्ये ही परिषद झाली त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। खरं म्हणजे बारामतीची जी पोटनिवडणूक होती आहे ती आम्ही तर महायुतीमध्ये आहोत त्यामुळे महायुती पूर्णपणे सुनेत्रा ताईंच्या आमच्या भगिनी ज्या उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पाठीशी आहोत आणि महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे की अशा प्रकारे जेव्हा पोटनिवडणूक होतात त्यावेळेस त्या बिनविरोध होतात, तर इतर पक्षांनी देखील त्याचा विचार जरूर करावा। आम्ही महायुती म्हणून सुनेत्राताईंच्या पाठीशी आहोत। बारामती की जो चुनाव बाई इलेक्शन हो रहा है ये तो हम लोग महायुति में ही है और सुनेत्राताई उप मुख्यमंत्री के रूप में महायुति सरकार में काम कर रही है और उसके साथ सुनेत्राताई के साथ हम लोग सब लोग हैं और महाराष्ट्र की संस्कृति रही है, एक कल्चर है कि जब ऐसी बाई इलेक्शन होती है तो वो निर्विरोध होती है, तो जरूर इसका विचार अन्य सभी दलों ने करना चाहिए इस चुनाव को निर्विरोध करने के लिए।